महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। संकट काळात बनले पाठीचा कणा, नालासोपारा येथे हतबल मुलीच्या मदतीला धावले शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान। खऱ्या अर्थाने जपली शिवरायांची शिकवण। फोन वाजला आणि उचलून कानाला लावताच रडण्याचा आवाज आला। वडील नाहीत, देवाघरी गेले। आई आणि फक्त मुलगी राहत होती। घर भाड्याचे आणि आईला अटॅक आला आणि त्या अटॅकमध्ये आई अर्धअंगी होऊन बेशुद्ध झाली। सोबत मुलगी राहत होती। त्या मुलीचे वय साधारण 20 ते 22च्या आसपास। अश्विनी गावकर या मुलीला काही कळत नव्हते। सर्व लोक निवडणूक प्रचारात व्यस्त होते। तिने बिल्डिंगमधील श्री जयेश पांचाळ समाजसेवक यांना कॉल करून सर्व हकीकत सांगितली। त्यांनी तात्काळ श्री सचिन जाधव, सचिव शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान यांना माहिती दिली। सचिव यांनी शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचे मुख्य पदाधिकारी यांना संपर्क करून सर्व माहिती दिली। श्री शिवाजी शेलार, अध्यक्ष शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान, श्री सागर शेलार सर, आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू प्रशिक्षक यांनी हातचे काम सोडून ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली। तिथे जाऊन त्यांनी वसई विरार महानगरपालिका डॉक्टर अधिकारी यांना भेटून तातडीचे उपचार सुरू केले। रुग्णाची हालत गंभीर असल्यामुळे त्यांनी KEM हॉस्पिटलमध्ये येथे हलवण्यासाठी सांगितले। शिवाजी शेलार, सागर शेलार यांनी KEM हॉस्पिटलचे डीन सुनील कदम यांना तात्काळ माहिती दिली असता त्यांनी लगेच सहकार्याची भूमिका दाखवली व रुग्णाला बेड उपलब्ध करून दिला। आज 3 दिवस झाले ते रुग्ण हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार घेत आहेत। एका बाजूला महानगरपालिका निवडणूक प्रचार चालू असताना या मुलीच्या संकटाला मात्र कुणीही लोकप्रतिनिधी धावला नाही। तिथे धावले फक्त शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या पदाधिकाऱ्यांनी या संकटात धाव घेतली। जय शिवराय। शिवशंभू संकल्प प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, नालासोपारा।